आता न्यूट्रोफिलचा पाथवे एकदा शॉर्ट मध्ये कोणी आहे जो नाही समजलेवाला? क्लिअर आहे सगळ्या न्यूट्रोफिल पाथवे? बॅक्टेरिया जेव्हा एंटर होतो त्याच्यानंतर मास्ट सेल इंजुरी होते. मास्ट सेलला इंजुरी झाल्यानंतर काय रिलीज करते मास्ट सेल? हिस्टामिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. मग त्याच्यामुळे व्हॅझोडायलेशन होते त्या आर्टरीचं आणि त्याच्यामुळे रेडनेस आणि वॉर्मथ येते. तर तेच म्हटलं तुमचं इन्फ्लामेशन क्रिएट होते. मग नंतर एंडोथेलियल सेल्स जवळ रिसेप्टर असतात त्या हिस्टामिनसाठी. तर एंडोथेलियल सेल्सला जेव्हा ते हिस्टामिन जुडलं तर एंडोथेलियल सेल्स काय करतात? सुकडून जाते, तर श्रिंक होते. श्रिंक झाल्यामुळं एंडोथेलियल सेल्स असे होते. पण काय होतं, हिस्टामिन जॉईंट झाल्यानंतर दोन एंडोथेलियल सेल्स मध्ये गॅप क्रिएट झाली. ठीक आहे, या गॅप मधून प्रोटीन रिच फ्लुइड त्या टिश्यू साईटवर गेलं. बरोबर. टिश्यू साईट गेल्यानंतर एंडोथेलियल सेल जो पुन्हा एक रिसेप्टर आहे, हुक आहे, दॅट इज सिलेक्टिन, आणि न्यूट्रोफिल जो आहे इंटिग्रिन. तर हे दोघं सिलेक्टिनने काय केलं? इंटिग्रिनला बरोबर पकडलं, म्हणजे न्यूट्रोफिल सापडला. न्यूट्रोफिल जेव्हा सापडला तर तो आता कुठे टाकणार आहे? त्या इंजुरी साईटवर जिथे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. तर बॅक्टेरिया प्रेझेंट आहे तर मग न्यूट्रोफिलला डायरेक्ट बॅक्टेरिया दिसून नाही राहिला. तर त्याच्यासाठी बी सेलनी काय केलं? त्या प्रत्येक बॅक्टेरियाच्या वर आयजीजी जोडला. म्हणजे आयत चांगल्या रीतीने भेटलं. ठीक आहे, फक्त पोळी होती पहिले, आता त्याच्यावर मक्खन मारून आहे. समजले का? मक्खन कोण मारलं? बी सेलनी. त्या प्रोसेसला म्हटलं मी ऑप्सोनायझेशन. ठीक आहे, मग नंतर आता बी सेलला न्यूट्रोफिल्सला प्रत्येक जो बॅक्टेरिया त्याच्यावरती आयजीजी भेटला, आता त्याला बढिया झालं. तर तो डायरेक्टली मारून राहिला बाय टू मेथड्स. टू मेथड कोणती कोणती? स्पेसिफिक ग्रॅन्युअल्स आणि नॉन स्पेसिफिक ग्रॅन्युअल्स. स्पेसिफिक ग्रॅन्युअल्स मध्ये वापरलं त्यांनी लॅक्टोफेरिन, त्या बॅक्टेरियाचं आयरन बाहेर काढलं. त्यांनी वापरलं लायझोझाईम. लायझोझाईम मध्ये काय केलं? बॅक्टेरियल सेल वॉलला डॅमेज केलं. डिफेन्सिन्सने काय केलं? त्या बॅक्टेरियाच्या होल क्रिएट केले सेल वॉलला. त्याच्यानंतर ऍसिडिक पीएच सुद्धा क्रिएट केला. प्रोटीएजेस एन्झाईम रिलीज केले. मग नॉन स्पेसिफिक मध्ये त्याच्याकडे जे बॅक्टेरियाच्या अवतीभोवती ऑक्सिजन होतं त्याचं रूपांतर मायालो परऑक्सिडेजेसनी न्यूट्रोफिल्सच्या त्याचं रूपांतर कशात केलं? हायपोक्लोरस ऍसिड मध्ये. ते त्याच्यावर छिडकलं, तेव्हा तो मेला. आणि न्यूट्रोफिल नाही मरू शकले तर त्यांनी बोलवलं मॅक्रोफेजेसला. मॅक्रोफेजेसनी काय केलं? स्वतः खाऊन टाकला, त्याचे तुकडे पाडले. ते तुकडे मग अँटीजन म्हटलं, ते तुकडे आपल्या जवळ ठेवले, शरीरावर टाकले. आणि आता जेव्हा टी सेल येईल तर ते मॅक्रोफेज जरी मरेल तरी त्याच्यावरचा अँटीजन दिसून पडेल. समजले आता लॉजिक? मॅक्रोफेज जरी मेला पण त्याच्या बॉडीवर काय प्रेझेंट आहे? अँटीजन प्रेझेंट आहे. तर तो टी सेल आता बरोबर ते अँटीजन पाहून बी लिम्फोसाइटला सांगा. ठीक आहे, म्हणून हा जो अँटीजन मॅक्रोफेजेसनी आपल्या शरीरावर ठेवला सेल सरफेसवर, म्हणून मॅक्रोफेजेसला अँटीजन प्रेझेंटिंग सेल सुद्धा म्हणतात. लिहून घ्या एका ठिकाणी. काऊन म्हणते अँटीजन प्रेझेंटिंग सेल? कारण मॅक्रोफेजनी बॅक्टेरिया खाल्ला, त्याच्यातले अँटीजन तोडले, अँटीजन आपल्या पाठीवर ठेवले आणि कोणाला दाखवत आहे? टी सेलला. म्हणून मॅक्रोफेजला काय म्हटलं मी? अँटीजन प्रेझेंटिंग सेल. सोबतच बी लिम्फोसाइट सुद्धा अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे तुमचे, बी सेल. काऊन? ते सुद्धा आयजीजी ऑप्सोनायझेशन. बी सेल सुद्धा अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे. सेम प्रोसेस बी सेल सुद्धा करतात ॲज लाईक मॅक्रोफेजेस. समजले? डेंड्रायटिक सेल हे सुद्धा अँटीजन, हे तीन प्रकारचे जे सेल्स आहे हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहे. म्हणजे का? हे बॅक्टेरियल खातात, त्याचे तुकडे पाडून आपल्या शरीरावर दाखवतात दुसऱ्या मदतीसाठी, दुसऱ्या भावाला मदत करासाठी. तर हे तीन प्रकारचे सेल आहे. एक राहते मॅक्रोफेज, एक आहे तुमचा डेंड्रायटिक सेल आणि एक आहे तुमचा बी सेल. हे तिन्ही सेल अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहे. आता हेच आहे ते सगळं. ठीक आहे, प्रोसेस हीच आहे पूर्ण प्रोसेस. आणि हे जे शेवटचं मेल्यानंतर, न्यूट्रोफिल मेल्यानंतर तिथे काय काय जमा झालं? प्रोटीन रिच फ्लुइड जमा झालं त्या साईटवर. त्याच्यानंतर न्यूट्रोफिल मेलेले, मॅक्रोफेजेस मेलेले, तो जो बॅक्टेरिया मॅक्रोफेज आला तो सुद्धा काही प्रमाणात मेले तिथे. त्याच्यानंतर डेड टिश्यू, आपले स्वतःचे सेल, मास सेल आणि स्वतःचे आपले टिश्यूज आणि सेल, आणि सगळे मिळून का म्हटलं मी? पस. पस काय? मेल्यानंतर न्यूट्रोफिल, तुमचे टिश्यू बॉडीचे, तो बॅक्टेरिया काही प्रमाणात मेलेले, प्रोटीन रिच फ्लुइड, हे सगळं काय? दॅट इज कॉल्ड एज पस. क्लिअर आहे? आता पुढचा जो आहे तो आहे तुमचा इझिनोफिल. ठीक आहे, न्यूट्रोफिल किती होते? 40 to 70%. न्यूट्रोफिल बद्दल अजून एक गोष्ट लिहून घ्या, कोणत्यात कुठेतरी महत्वाची आहे. ॲज इन टर्म्स ऑफ न्यूक्लियस, हे न्यूट्रोफिल जो मल्टीलोब न्यूक्लियस असते,
मल्टीलोब न्यूक्लियस म्हणजे कोणत्या कोणत्या न्यूट्रोफिल जवळ 2 न्यूक्लियस आहे किंवा कुठल्या कुठल्या न्यूट्रोफिल जवळ 3 ते 4 न्यूक्लियस सुद्धा आहे. म्हणून न्यूट्रोफिल्सला पॉलीमॉर्फो न्यूक्लियर स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. एमसीक्यू आहे तुमचा. पॉलीमॉर्फो न्यूक्लियर म्हणजे खूप सारे न्यूक्लियर स्ट्रक्चर. न्यूट्रोफिल न्यूट्रोफिल मध्ये इन टर्म्स ऑफ न्यूक्लियस जर विचारलं तर न्यूट्रोफिल जवळ न्यूक्लियस किती आहे? एक तर नाहीच आहे, 2 आहे, 2 पेक्षा जास्त आहे, कधी कधी 3 ते कोणत्या कोणत्या न्यूट्रोफिल्स मध्ये 3 न्यूक्लियस आहे, कोणत्या कोणत्या 4 आहे. म्हणून मल्टिपल न्यूक्लियस असल्यामुळे त्याला म्हणतो मी न्यूट्रोफिलला पॉलीमॉर्फो न्यूक्लियर स्ट्रक्चर. मल्टिपल लोब्स आहे न्यूक्लियसचे. चलो ठीक आहे, समजलं. त्याच प्रकारे इझिनोफिल्स जे आहे त्याचा जो बायलोब न्यूक्लियस आहे, बायलोब न्यूक्लियस 2, ठीक आहे, 2 न्यूक्लियस आहे, बायलोब न्यूक्लियस. इझिनोफिल जो आहे काउंट ऑलरेडी सांगितला, टोटल डिफरन्शियल काउंट किती आहे? 1 to 6%. क्लिअर आहे. त्याच्यानंतर दे आर लार्जर दॅन न्यूट्रोफिल्स, कमी आहे प्रमाणात पण साईज मध्ये दे आर लार्जर दॅन न्यूट्रोफिल्स. त्याच्यानंतर बायलोब न्यूक्लियस हॅव ऍसिडिक डायट, जाऊ देते. इट इन्क्रीजेस न्यूट्रोफिल काउंट जो आहे, सॉरी इझिनोफिल जो काउंट आहे, काउंट वाढते इन केस ऑफ पॅरासायटिक इन्फेक्शन. एलर्जी असेल तर त्या कंडिशन मध्ये इझिनोफिल्सचा काउंट 6% पेक्षा वाढते. आणि काउंट जर वाढत आहे त्याला म्हणतो मी इझिनोफिलिया. काय म्हणतो? इझिनोफिलिया. जसं न्यूट्रोफिलचा काउंट वाढला तर न्यूट्रोफिलिया, कमी झाला तर न्यूट्रोपिनिया. इझिओपिनिया वगैरे नाही राहत, ठीक आहे, काउंटच कमी आहे 1%, ठीक आहे. तर काउंट वाढला तर 6%च्या वरती वाढला तर इझिनोफिलिया म्हटलं. काउंट केव्हा वाढते? जेव्हा ही बॉडीमध्ये एलर्जी आहे, ठीक आहे, एलर्जी कंडिशन मध्ये. त्याच्यानंतर अस्थमॅटिक कंडिशन मध्ये एलर्जी राहते, त्या कंडिशन मध्ये पॅरासायटिक इन्फेक्शन मध्ये वर्म्समुळे जे इन्फेक्शन होते तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा इझिनोफिलिया होते. ठीक आहे, समजलं. कन्सेप्ट केव्हा समजन इझिनोफिल्स आणि बॅझोफिल्सचा? जेव्हा बॅझोफिल्स पहिले पाहू. तर बॅझोफिल्स बद्दल सांगतो. जे काही इन्फ्लामेशन बॉडीमध्ये होते किंवा एलर्जी जे बॉडीमध्ये क्रिएट होते ते करणारा जो सेल आहे तो आहे तुमचा बॅझोफिल. शॉर्ट मध्ये सांगतो. कुठलं काही टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जे आहे ते पण बॅझोफिल्समुळे होते. कुठली एलर्जी बॉडीमध्ये क्रिएट झालं, तुम्ही जे अन्न खाल्लं तुमच्या बॉडीला सूट नाही झालं, तर त्या सूट नाही झाल्यावर बॅझोफिल्स जे आहे ते ऍक्टिव्हेट होतात. बॅझोफिल्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते रिलीज करते हिस्टामिन, प्रोस्टाग्लॅन्डिन आणि तुमचे ल्युकोट्राइन्स. हिस्टामिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन का करते? मास्ट सेल जवळ होते ना, तशाच प्रकारे बॅझोफिल्स जवळ सुद्धा आहे. काय? हिस्टामिन्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन जेव्हा बॅझोफिल्सनी रिलीज केले म्हणजे तुम्ही जे अन्न खाल्लं ते तुमच्या बॉडीला नाही पाहिजे किंवा पचत नाही म्हणण्यापेक्षा त्याचे एलर्जी आहे तुमच्या बॉडीला, तर बॅझोफिल्स त्यावेळेस ऍक्टिव्हेट होते. तर बॅझोफिल्स ऍक्टिव्हेट झाले तर का करते? हिस्टामिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज करते. हिस्टामिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन बॅझोफिल्स मधून निघाल्यानंतर ते कुठे जाईल? एंडोथेलियल सेल सर्क्युलेशन, तिथं आर्टरिओ डायलिटेशन करण. आर्टरिओ डायलिटेशन केल्यानंतर तिथं काय होईल? ब्लड सप्लाय वाढेल, रेडनेस, स्वेलिंग, फीवर. तर हे सगळे सिम्पटम काय? हे बॅझोफिल्सनी करून आणलं. म्हणजे मनाचं काय? बॉडीला सूट नाही झालं म्हणजे एलर्जी कोणी घडून आणली? बॅझोफिल्सनी. आणि इझिनोफिल का करते? ते जे एक्सेस एलर्जी झाली जास्त प्रमाणात कोणामुळे झाली? बॅझोफिलने का सोडलं? हिस्टामिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. इझिनोफिल का करते? त्या एलर्जी जी एक्सेस झाली ती दाबाचं काम करते किंवा त्या एलर्जी कंट्रोल करायचं काम करते. आता समजलं. मग इझिनोफिल जवळ काय आहे? हिस्टामिनेजेस आहे. इझिनोफिल जवळ काय आहे? हिस्टामिनेजेस. हिस्टामिनेजेस काय करते? हिस्टामिनला कट करते. इझिनोफिल जवळ काय? हिस्टामिनेजेस. हिस्टामिनेजेस काय करते? हिस्टामिन प्रोस्टाग्लॅन्डिन जेही इन्फ्लामेटरी मीडिएटर्स रिलीज केले आहे आयदर बॅझोफिल और मास्ट सेलनी, तर ते त्याला कमी करायचं काम करते किंवा त्यांना हिस्टामिनेजेस कट करणार, ठीक आहे. तर हिस्टामिनला कट करायचं काम जे करत आहे ते करत आहे तुमचा इझिनोफिल. म्हणून इथे सप्रेस तर नाही म्हणतायत एलर्जी, पण एक्सेस मध्ये होऊन राहिली ना तर त्याला कंट्रोल आणि त्याला दाबाचं काम करते. दॅट इज युअर इझिनोफिल. आता क्लिअर झालं? ठीक आहे.
म्हणून किल आणि दुसऱ्याही कंडिशन मध्ये इझोनोफिल वाढते, पॅरासायटिक इन्फेक्शन मध्ये, एलर्जी मध्ये, निओप्लेजियामध्ये, कोलॅजन व्हॅस्क्युलर डिसीजेस मध्ये, पॅरासायटिक इन्फेक्शन मध्ये आणि ॲटोपिक डर्माटायटिस मध्ये. हे एमसीक्यू येईन तुम्हाला, लिहून घ्या. ॲटोपिक डर्माटायटिस मध्ये, डर्माटायटिस इन्फ्लामेशन होऊन राहिलं ना, स्किनचं इन्फ्लामेशन होऊन राहिलं, स्किन इन्फ्लामेशन आहे, तर त्या कंडिशनमध्ये इन्फ्लामेशन होऊन राहिलं म्हणजे काय होऊन राहिलं, बॅझोफिल्सनी हिस्टामिन रिलीज केले म्हणून तिथे इन्फ्लामेशन होऊन राहिलं, डर्मेटायटिस होऊन राहिलं. तर ते इन्फ्लामेशन कमी करासाठी बॅझोफिलने ते इन्फ्लामेशन क्रिएट केलं, पण ते कमी करासाठी इझोनोफिल जास्त प्रमाणात लागेल ना, म्हणून इझोनोफिलचं काउंट वाढते. समजले? तर ॲटोपिक डर्मेटायटिस झालं, त्याच्यानंतर तुमचं निओप्लेजिया झालं, त्याच्यानंतर अस्थमा झालं, त्याच्यानंतर पॅरासायटिक इन्फेक्शन झालं, एलर्जिक टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी एलर्जी झाली. या कंडिशनमध्ये, सगळ्या कंडिशनमध्ये इझोनोफिल्सचं काउंट जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढून जाते. क्लिअर आहे? आता बॅझोफिल्स काय, बॉडीमध्ये काही खाल्लंच नाही तुम्ही अशी गोष्ट त्याच्यामुळं, किंवा कुठला डस्टच नाही आला ज्याच्यामुळे तुम्हाला एलर्जी येईल, तर बॅझोफिल्स भेटणार आहे का तुमच्या बॉडीमध्ये? म्हणून बॅझोफिल्स नॉर्मली राहत नाही, पण राहील केव्हा, जर एलर्जन आला आणि त्यावेळेस तुम्हाला रिॲक्शन क्रिएट करायची असेल, त्यावेळेस बॅझोफिल प्रेझेंट राहतात, म्हणून दे आर लिस्ट अबेंडंट, खूप कमी प्रमाणात भेटतात. त्याच्यानंतर रेअरली सीन इन ब्लड, बरोबर आहे ना, इन्फ्लामेशनच नाही करायचं आहे, काही हिस्टामिन रिलीजच नाही करायचं आहे काही कारणास्तव, तर भेटणारच नाही. तुमची सर्दी होऊन राहिली, सर्दी का होऊन राहिली, हिस्टामिन रिलीज होऊन राहिले, कोण सोडत आहे? इन्फ्लामेशनच आहे एक प्रकारचं, कोण सोडत आहे मग? बॅझोफिल, हिस्टामिन, प्रोस्टाग्लॅंडिन. बायलोब न्यूक्लियस आहे आणि इरेग्युलर न्यूक्लियस सुद्धा आहे, इरेग्युलर न्यूक्लियस सुद्धा आहे. कशात? बॅझोफिलमध्ये. एलर्जी स्टार्ट करायचं काम करते. फंक्शन ऑफ बॅझोफिल, इट रिलीजेस हिस्टामिन आणि ल्युकोट्रिन. त्याच्यामुळे काय होते? इन्फ्लामेशन होते बॉडीमध्ये. इन्फ्लामेशन कशा रीतीने होतं सांगितलं, हिस्टामिन आणि ल्युकोट्रिन्स किंवा प्रोस्टाग्लॅंडिन काय करते, त्या वेसलला आर्टरिओ डायलिटेशन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचं काम, बॅझोफिल्स हेपॅरिन सल्फेट अँटीकोअगुलंट जे शिकलो आपण, तर बॅझोफिल ऑल्सो रिलीजेस हेपॅरिन सल्फेट विच इज अन अँटीकोअगुलंट. पहा, दोन गोष्टी रिलीज करते, एक ते हिस्टामिन अँड हेपॅरिन सल्फेट जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा बॅझोफिलच करत आहे. येईल, महत्वाचा पॉइंट आहे. नाही तर म्हणा हेपॅरिन सल्फेट इज ओनली प्रोड्यूस्ड बाय एंडोथेलियल सेल्स, नाही, हेपॅरिन सल्फेट ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय बॅझोफिल्स विच इज अन अँटीकोअगुलंट. बॅझोफिल्स कडे याच्या सेल वॉलवर IgE साठी, इम्युनोग्लोबिन ई साठी रिसेप्टर्स असतात, तिथे येऊन IgE अटॅच होतो, आणि म्हणून बॅझोफिल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. महत्वाचे पॉईंट सांगत आहोत. ठीक आहे. पहिली गोष्ट तर 0 to 2% आहे. बॅझोफिल एलर्जी घडून आणते विथ द हेल्प ऑफ हिस्टामिन, प्रोस्टाग्लॅंडिन. त्याच्यानंतर बॅझोफिल जवळ अजून एक गोष्ट आहे, हेपॅरिन सल्फेट अँटीकोअगुलंट सुद्धा आहे. त्याच्यानंतर बॅझोफिल्सच्या सरफेसवर IgE साठी रिसेप्टर आहे, जिथे बॅझोफिल मध्ये सरफेसवर IgE येऊन जाऊन बसल, आणि त्याच्यामुळं इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनोग्लोबिन ई असल्यामुळं तो कोणती रिॲक्शन घडून आणते? टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ठीक आहे. हे पाहू एक दिवस, टाईप 1. आता पाहू आपण ए ग्रॅन्युलोसाइट. ए ग्रॅन्युलोसाइट मध्ये दोन प्रकारचे सेल्स होते, एक होता तुमचा मोनोसाइट आणि दुसरा होता तुमचा लिम्फोसाइट. पहिला आहे तुमचा मोनोसाइट. ठीक आहे. मोनोसाइटचा जो काउंट आहे तो किती आहे? 2 to 10%. किती असते? 2 ते 10% तुमचा काउंट आहे. लार्जेस्ट WBC साईज मध्ये मोनोसाइट आर द लार्जेस्ट WBC, जवळपास 14 to 18 मायक्रॉन्स इन डायमीटर. ठीक आहे. हा एक पॉईंट, लार्जेस्ट WBC. काउंट वरून तो क्वेश्चन नाही, पण एक महत्वाचा क्वेश्चन येईल शेप वरून, मोनोसाइटच्या शेपवरून. मोनोसाइट्स आर हॉर्स शू शेप किंवा किडनी शेप न्यूक्लियस. मोनोसाइटचा जो न्यूक्लियस आहे तो कसा आहे? हॉर्स शू शेप किंवा किडनी शेप. महत्वाचा पॉईंट. 2 ते 2. त्याच्यानंतर केव्हा वाढते मोनोसाइटचं काउंट? क्रोनिक इन्फेक्शन. ठीक आहे.
मोनोसाईटचा काउंट जो आहे क्रोनिक इन्फेक्शन, ट्युबरक्युलोसिस वगैरे असेल तर ते क्रोनिक इन्फेक्शन आहे, त्याच्यात सुद्धा मोनोसाईटचा काउंट वाढून पडते. ठीक आहे. नॉर्मली मोनोसाइट्स जे आहे, मोनोसाइट्स मी सांगितलं कन्व्हर्टेड इनटू मॅक्रोफेजेस. तर जेव्हा बोन मॅरोमधून मोनोसाइट्सचं प्रोडक्शन होते तर मॅक्रोफेजेस तिथेच बनते का बोन मॅरोमध्ये? नाही. तर मोनोसाइट्स जे आहे ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंटर झाले. एंटर झाल्यावर 1 ते 2 दिवस मोनोसाइट्स मधूनच फिरतात. हा कन्सेप्ट लक्षात घ्या, महत्वाचा पॉईंट आहे. मोनोसाइट बद्दल 2-3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, की पहिले त्याच्या न्यूक्लियसच्या शेप करून क्वेश्चन येईल. हॉर्सशू शेप किंवा किडनी शेप, जास्त करून हॉर्सशू शेप राहील. मोस्ट अबंडंट सायटोप्लाझम जो प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम लिक्विड फ्लॅट, तर तो सुद्धा मोनोसाइट मध्येच आहे. त्याच्यानंतर काउंट ठीक आहे 2 ते 10, पण महत्वाचं म्हणजे मोनोसाइट जो आहे बोन मॅरो प्रोड्यूस करत आहे, आणि बोन मॅरो प्रोड्यूस केल्यानंतर तो जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येईल तर सर्क्युलेशन मध्ये, ब्लड सर्क्युलेशन मध्ये 1 ते 2 दिवस किंवा 24 घंट्यासाठी तरी कमीत कमी तो मोनोसाइट मधूनच फिरन. पण ज्या ज्या टिश्यू मध्ये जाईल मोनोसाइट त्या त्या ठिकाणी त्याला योग्य एन्व्हायरमेंट भेटल. म्हणजे मोनोसाइट माझ्या बॉडीमध्ये आले, कुठून आले? बोन मॅरो मधून. 24 घंटे फिरून राहिले. पण जेव्हा तो एक पर्टिक्युलर मोनोसाइट माझ्या ब्रेन मध्ये गेला ना, तर त्याला खाल चांगलं भेटलं तिथं. तर तो तिथेच म्हणते आता मी नाही सर्क्युलेट करत इकडे तिकडे, मला आयतं ब्रेन मधून बढिया भेटून आला, तर मी तिथंच राहीन, घर करेन. आणि बॉडीसाठी चांगला आहे. काऊन चांगला आहे? की बॉडीमध्ये जेव्हा ब्रेनमध्ये एखादी इंजुरी झाली किंवा इन्फेक्शन डायरेक्ट आलं, ओपन वुंड आहे आणि एखादा बॅक्टेरिया डायरेक्ट घुसला ब्रेनमध्ये, सीएनएस मध्ये, मायक्रोग्लायल सेल्स मध्ये, तर तिथे गेल्याबरोबर बॉडीचं मग ते मेकॅनिझम केव्हा ऍक्टिव्हेट होईल? न्यूट्रोफिल येईन आणि तेवढं इन्फ्लामेटरी मेडिएटर्स वाढत. त्याच्यापेक्षा तिथंच आहे ना प्रेझेंट मॅक्रोफेजेस. समजले का? तिथच्या तिथंच मारून टाकायचं काम करते. म्हणून मोनोसाइट जे 24 घंटे सर्क्युलेशन मध्ये राहतात. सर्क्युलेशन मध्ये गेल्यानंतर ते कुठे गेले? ब्रेन मध्ये गेले, स्पेसिफिक टिश्यू मध्ये, तिथंच त्यांचं घर करून टाकतात. आणि तिथे जे घर केलं त्यांनी स्वतःचं, त्याला म्हणतो आपण मॅक्रोफेजेस. समजे घ्या, त्याला काय म्हटलं मी? मॅक्रोफेजेस. तर जर समजा मोनोसाइट जे प्रेझेंट आहे तुमच्या ब्रेन मध्ये, तर त्याला मी मॅक्रोफेज कुठला म्हणतो? मायक्रोग्लायल सेल्स. काय म्हणतो? मायक्रोग्लायल सेल्स. जर मोनोसाइटनी लंग्स मध्ये जाऊन तिथेच घर केलं तर त्याला मी म्हणतो अल्व्हिओलर मॅक्रोफेजेस. ऐकलंय ना अल्व्हिओलर मॅक्रोफेजेस? तर जेव्हा ते लंग्स मध्ये जातात तर लंग्स मध्ये गेल्यानंतर लंग्स मध्येच एक घर करून टाकतात आणि तिथेच राहतात. आणि लंग्स मध्ये जर कुठला टॉक्सिन आला किंवा बॅक्टेरिया आला तर तो कुठं ना करायचा गरज नाही आहे, न्यूट्रोफिल्स टी लिम्फोसाइटनं बोलवायचा. डायरेक्ट मॅक्रोफेजेस तिथेच प्रेझेंट आहे त्या ऑर्गनसाठी. तर लंग्ससाठी जो मॅक्रोफेज प्रेझेंट आहे त्याला म्हटलं मी अल्व्हिओलर मॅक्रोफेजेस. जर समजा लिव्हर मध्ये मोनोसाइटनी घर केलं आणि तिथेच राहून राहिला, तर लिव्हर मध्ये मॅक्रोफेजचा जो पत्ता आहे तर त्याला जे नाव दिलं आहे त्याला म्हटलं कफ्फर मॅक्रोफेजेस, कफ्फर सेल्स ऑफ लिव्हर किंवा कफ्फर मॅक्रोफेजेस. क्लिअर आहे? बोन मध्ये सुद्धा मॅक्रोफेजेस राहतात, तर त्याला म्हणतो मी ऑस्टिओक्लास्ट मॅक्रोफेजेस आहे. समजे घ्या, हे काय आहे? बोन मध्ये मॅक्रोफेजेस प्रेझेंट आहे, त्याला मी म्हणतो ऑस्टिओक्लास्ट. स्प्लीन मध्ये आणि लिम्फ नोड मध्ये मॅक्रोफेजेस आहे सर. स्प्लीन मध्ये स्प्लीनचे प्रोटेक्शन करासाठी, तुमच्या लिम्फ नोडचं प्रोटेक्शन करासाठी तिथे मॅक्रोफेजेस आहे. तर तिथे जे मॅक्रोफेजेस आहे स्किन मध्ये आणि लिम्फ नोड मध्ये, त्याला हिस्टिओसाइट्स म्हणतात. काय म्हणते? हिस्टिओसाइट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला ऑर्गन उरला? सीएनएस झालं, लंग, किडनी, मेझेंजियल सेल्स. किडनीमध्ये जे मॅक्रोफेजेस आहे त्याला मेझेंजियल सेल्स म्हणतो, आहे आपल्या याच्यात पीपीटी मध्ये. ठीक आहे. तर मॅक्रोफेजेस नॉर्मली लाईफ स्पॅन जे आहे मोनोसाइटचा एका दिवसासाठीच फिरून राहिले, पण मग नंतर लाईफ स्पॅन 10 ते 20 दिवसासाठी आहे. आणि टिश्यू मध्ये गेल्यावर ते परमनंटली राहून राहिले तिथे, त्यांचा अजून लाईफ स्पॅन वाढते. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्रोफेजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्शन ऑफ फॅगोसाइटोसिस. म्हणजे 2 प्रकारचे डब्ल्यूबीसीज आहे जे बॅक्टेरियल खाऊन मारायचा प्रयत्न करून राहिले. ठीक आहे. पायनोसाइटोसिस लिव्हनिन, पायनोसाइटोसिस म्हणजे एक बंच सोडते सेल वॉल आणि त्याला आतमध्ये गिळते, ते पायनोसाइटोसिस झाली. ऍपोप्टॉसिस म्हणजे स्वतःवर डेथ होऊन राहिला, फाशी घेऊन राहिला, त्याला ऍपोप्टॉसिस म्हणतो. फॅगोसाइटिस म्हणजे आतमध्ये घेऊन राहिला. तर न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफेजेस आर द सेल्स विच फॅगोसाइट्स द बॅक्टेरिया. फॅगोसाइटोसिस ती प्रोसेस कुठली आहे बॅक्टेरियल मारायची? तर फॅगोसाइटोसिस. तर एमसीक्यू मध्ये जर न्यूट्रोफिल्स आलं, बाकीचे लिम्फोसाइट आणि हे ते आलं, तर तुम्ही न्यूट्रोफिलला क्लिक कराल. न्यूट्रोफिल नाही आलं ना मॅक्रोफेज आलं तर मॅक्रोफेजेसवर कराल. की हे दोन्ही जे सेल्स आहे हे मारते कशा रीतीने?
फॅगोसायटोसिस. क्लिअर आहे? चलो. सीएनएस मध्ये मायक्रोग्लाय, लंग्स मध्ये अल्व्हेओलर मायक्रोफेजेस, लिव्हर मध्ये कफर सेल्स, स्किन मध्ये लँगरहन सेल्स आणि बोन मध्ये ऑस्टिओक्लास्ट, किडनी मध्ये मेझेंजियल सेल्स, त्याच्यानंतर लिम्फ आणि स्प्लीन मध्ये हिस्टिओसाइट्स. लिम्फोसाइट. लिम्फोसाइट मध्ये काय होतं तुमचे? आठवा, नॅचरल किलर सेल, प्रो टी सेल आणि प्रो बी सेल. लिम्फोसाइट मध्ये काय होतं? नॅचरल किलर सेल, प्रो टी सेल आणि प्रो बी सेल, हे 3 प्रकारचे सेल्स होते लिम्फोसाइट मध्ये. त्याच्यानंतर टोटल जे काउंट आहे पूर्ण लिम्फोसाइट, प्रो नॅचरल किलर, प्रो टी आणि प्रो बी, त्याचा काउंट आहे 15 to 40%. लार्ज न्यूक्लियस जो आहे, लार्ज न्यूक्लियस, तो सुद्धा लिम्फोसाइटचा सुद्धा आहे. लॉंगेस्ट लाईफ स्पॅन ऑफ डब्ल्यूबीसी, असा डब्ल्यूबीसी ज्याचा लॉंगेस्ट लाईफ स्पॅन आहे तो आहे तुमचा लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. लिम्फोसाइट्सच असतात ज्यांचा लाईफ स्पॅन खूप जास्त असते. पुढे पाहू आपण, त्यांच्याकडे मेमोरी सेल्स असतात. टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट कडे मेमोरी सेल्स असतात, म्हणून त्यांचा लाईफ स्पॅन जो आहे तो सगळ्यात जास्त असतो. म्हणून असे सेल्स ज्यांचा सगळ्यात जास्त, म्हणजे न्यूट्रोफिल्स किती दिवस जगून राहिले होते? थोडेसे 2 ते 3 दिवस, 5 दिवस हार्डली. मोनोसाइट 10 ते 20 दिवस. मग नंतर सगळ्यात जास्त जो लाईफ स्पॅन आहे तो कोणाचा आहे? लिम्फोसाइट्सचा. त्याच्याकडे मेमोरी सेल्स असतात. म्हणून दीस आर द सेल्स. मोनोसाइट जसे सेल्स ऑफ क्रोनिक इन्फेक्शन आहे, तसेच लिम्फोसाइट सुद्धा क्रोनिक इन्फेक्शनचे सेल आहे. याच्याकडे 3 प्रकारचे आहे, टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट आणि नॅचरल किलर सेल. सगळ्यात पहिले जो आहे नॅचरल किलर सेल, त्या 15 ते 40% 5 ते 10% नॅचरल किलर सेल्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या नॅचरल किलर सेल्स काऊन म्हटलं? कारण हे वेगळेच आहे. हे ना तर टी सेलशी रिलेटेड आहे, ना तर बी सेलशी रिलेटेड आहे. बरोबर ना? ना तर टी सेल आहे. लिम्फोसाइट मध्ये कोण कोण आहे? टी सेल, बी सेल आणि वेगळेच काढला, याचा गटच वेगळा काढला. पण यांच्याकडे टी रिसेप्टर बी नाही आणि बी रिसेप्टर बी नाही आहे, म्हणून याला काय म्हटलं मी? नल सेल किंवा नॅचरली किलिंग सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दिस आर द पार्ट ऑफ इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी सांगितल्यानंतर फक्त सध्यासाठी अशी इम्युनिटी जे बॉडीमध्ये इन्फेक्शन आल्यानंतर लगेच मारायचा प्रयत्न करते, लगेच इन्स्टंट मध्ये, तर ते कुठले? त्याला म्हणतो मी इनेट इम्युनिटी. समजले का? न्यूट्रोफिल्स आहे, आल्या आल्या मारून टाकते. दिस आर द सेल्स ऑफ इनेट इम्युनिटी. ठीक आहे. तर नॅचरल किलर सेल सुद्धा वाट नाही पाहत, प्रत्येकाला मारायचं काम करते, म्हणून त्याला म्हणतो मी सेल्स ऑफ इनेट इम्युनिटी. तर हे कोणाकोणाला मारते? एमसीक्यू आहे तुमचा. हे मारते, कोणासाठी मारायचं काम करते? व्हायरसने इन्फेक्टेड केले आपले जे सेल्स आहेत, ज्यांनी व्हायरसने इन्फेक्टेड केलेले सेल्स आहे किंवा ट्युमर सेल्स आहे, यांना मारासाठी नॅचरल किलर सेल काम करतात. यांच्याकडे अँटीबॉडीज नाही आहे. अँटीबॉडीज कोण प्रोड्यूस करते? बी लिम्फोसाइट, प्लाझ्मा सेल. ठीक आहे. पुढचा आहे टी लिम्फोसाइट. आता पहा, प्लुरिपोटंट, लिम्फॉइड, लिम्फॉइड मधून काय आलं? टी सेल, प्रो टी सेल. प्रो टी सेल पासून काय बनत आहे? टी लिम्फोसाइट. ठीक आहे. तर बोन मॅरो मध्ये काय? लिम्फॉइड पासून काय बनलं? लिम्फॉइड स्टेम सेल पासून बनला प्रो टी सेल. प्रो टी सेल. प्रो टी सेल जो आहे हा गेला कुठे? बोन मॅरो मध्ये, सॉरी, ब्लड सर्क्युलेशन मध्ये. बरोबर. प्रो टी सेल म्हणूनच आला, कारण मॅच्युअर झाला का तो इथे बोन मॅरो मध्ये. त्याची मॅच्युरिटी कुठे होते? प्रो टी सेलची थायमस ग्लँड मध्ये. थायमस ग्लँड मध्ये अंडर द इफेक्ट ऑफ थायमोसिन हार्मोन आहे, आणि त्या प्रोटीसेलला CD3 प्रोटीन अटॅच होते. बरोबर. आता टी सेल जो आहे, प्रो टी सेल, आता थायमस ग्लँड मध्ये जाऊन अन्न पाणी चांगलं भेटलं, आता तो मॅच्युअर झाला थायमस ग्लँड मध्ये. मग थायमस ग्लँड मधून तो पुन्हा सर्क्युलेशन मध्ये आला. तर आता जो सर्क्युलेशन मध्ये आला तर टी सेल झाला, टी लिम्फोसाइट. आता हा जो टी सेल आहे आता सर्क्युलेशन मध्ये आला. हा कुठे होता? हा थायमस ग्लँड मध्ये गेला. सर्क्युलेशन मध्ये येऊन थायमस ग्लँड मध्ये गेला, तिथे जाऊन मॅच्युअर झाला. मॅच्युअर झाल्यानंतर तो पुन्हा वापस सर्क्युलेशन मध्ये आला. आता टी सेल जो लिम्फोसाइट आला तर त्याचे तुकडे पडले, दोन प्रकार पडले टी लिम्फोसाइटचे. टी लिम्फोसाइटचे 2 जे पार्ट आहे, एक आहे तुमचा
CD4 प्लस सेल आणि दुसरा आहे तुमचा दुसरा आहे तुमचा CD8 प्लस सेल. CD4 जो सेल आहे यालाच मी म्हणतो टी हेल्पर सेल आणि CD8 जो सेल आहे यालाच म्हणतो मी टी सायटोटॉक्सिक सेल. आणि एक अजून सेल राहते त्याला म्हणतो मी टी रेग्युलेटरी, सोबत टी रेग्युलेटरी आणि मेमोरी सेल सुद्धा राहतात. टी मेमोरी सेल, ठीक आहे, टी मेमोरी सेल सुद्धा राहतात. त्या दिवशी एकदम जड झालं असतं सांगितलं असतं. ठीक आहे. टी सेल गेला थायमस ग्लँड मध्ये, तिथून मॅच्युअर झाला टी लिम्फोसाइट म्हटलं. टी लिम्फोसाइटचे बनले 3 प्रकारचे सेल, एक झाला CD4 सेल, एक झाला टी रेग्युलेटरी सेल आणि एक झाला टी सायटोटॉक्सिक सेल. ठीक आहे इथपर्यंत. टी हेल्पर जो सेल आहे याचं कन्व्हर्शन झालं टी हेल्पर 1 आणि टी हेल्पर, हा मदत करणारा सेल आहे ना म्हणून हेल्पर, हा टू हेल्पर 2. क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत. आता CD4 सेल बद्दल पाहतो आपण. CD4 सेल किंवा टी हेल्पर जे आहे त्याचं रूपांतर टी हेल्पर 1 आणि टी हेल्पर 2. टी हेल्पर 1 का करते, हा मॅक्रोफेजेस जे असन जे इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे त्या मॅक्रोफेजेसला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये करते. मोनोसाइटला मॅक्रोफेजेस मध्ये कन्व्हर्शन नाही करत, ते स्वतःच होऊन राहिले. ठीक आहे, पण टी हेल्पर 1 जे मॅक्रोफेजेस असेल त्याला ऍक्टिव्हेट करायचं काम ते करते कोण, टी हेल्पर 1. टी हेल्पर 2 का करते, तुमचा बी सेल जो असेल बी लिम्फोसाइट मधून प्रो बी सेल, हा लिम्फोइड मधून काय येते, प्रो बी सेल सुद्धा येते. तर हा बी सेल सुद्धा जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येईल ना त्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये नाही राहील. ठीक आहे, बी सेल राहील, मॅच्युअर्ड वाला बी सेल येईल तुमच्या सर्क्युलेशन मध्ये, कोण आहे, बी सेल. पण याचं ऍक्टिव्हेशन जे आहे, याचं ऍक्टिव्हेशन म्हणजे का, बी सेलला त्याचा फॉर्म चेंज करायचा आहे किंवा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये यायचा आहे. ऍक्टिव्ह म्हणजे का, या बी सेलला अँटीबॉडी बनवायची आहे, बी सेलला अँटीबॉडी बनवायची आहे. तर बी सेल अँटीबॉडी कोणाच्या भरोशावर बनवणार आहे, हा टी हेल्पर 2 च्या. समजलं आता. तर टी हेल्पर 2 जो आहे तो बनवते बी सेलला, इंटरल्युकिन सोडते, तो ते जाऊ दे तिथपर्यंत. इंटरल्युकिन 4 रिलीज करते आणि इंटरल्युकिन 6 रिलीज करते, सायटोकाइन्स. तर टी हेल्पर T2 जो आहे हा का करते, बी सेलला मदत करते की बाबा रे तू ऍक्टिव्हेट होऊन जा, तू जो ऍक्टिव्हेशनचं काम काय, तुझं रूपांतर तू अँटीबॉडी मध्ये कर. ठीक आहे, कारण स्पेसिफिक अँटीजनला मारासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी लागते. पा, एक अँटीजन आहे गोलवाली, एक अँटीजन आहे स्टारवाली, एक अँटीजन आहे बदावाली डब्बा. ठीक आहे, तर हे जे अँटीजन आहे या अँटीजनला स्पेसिफिक गोलला मारासाठी गोल अँटीबॉडीज पाहिजे, स्टार अँटीजनला मारासाठी स्टार अँटीबॉडीज पाहिजे. समजले का. म्हणून टी हेल्पर 2 बरोबर दाखवते का हे जी अँटीबॉडी आहे, अँटीजन आहे किंवा मायक्रोब आहे, हा कसा आहे, गोल आहे. तर तुला गोल अँटीबॉडी बनवायला लागेल. म्हणून त्याच्यासाठी त्या स्पेसिफिक अँटीजनला मारण्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी बनते. म्हणून दिस आर द सेल्स ऑफ स्पेसिफिक इम्युनिटी. बी सेल जे आहे ते स्पेसिफिक इम्युनिटीचे सेल आहे, सेल मिडिएटेड इम्युनिटीचे नाही आहे. ह्युमरल इम्युनिटी म्हणतो आपण. ह्युमरल इम्युनिटी आणि सेल मिडिएटेड इम्युनिटी येईल पुढे, येईन तर ते तेव्हाही शिकू, नंतर घेतोस मी. समजले का. म्हणून टी सेल जे आहे हे सेल मिडिएटेड इम्युनिटी आहे, हे सेल आहे स्वतः. आणि बी सेल काय, अँटीबॉडी स्पेसिफिक बनवते, अँटीबॉडी बनवते. तो अँटीबॉडी सेल नाही आहे, तो ग्लोबुलिन आहे, प्रोटीन आहे अँटीबॉडी. म्हणून त्याला म्हणतो मी ह्युमरल इम्युनिटी. तर बी सेल आर द पार्ट ऑफ ह्युमरल इम्युनिटी. टी सेल हे सेल आहे, टी सेल. बी सेल म्हटलं मी, पण अँटीबॉडी सेल आहे का, नाही. म्हणून ते ह्युमरल इम्युनिटी आहे आणि हे सेल मिडिएटेड इम्युनिटी आहे. कळालं. म्हणून टी हेल्पर 2 का करते, बी सेलला त्या स्पेसिफिक अँटीजनला मारासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी बनवासाठी सांगते. सोबत टी हेल्पर 2 इझिनोफिल्सच्या ऍक्टिव्हेशन साठी सुद्धा मदत करते, किंवा इझिनोफिल्सचं प्रोडक्शन किंवा ऍक्टिव्हेशन किंवा त्या इझिनोफिल्स वाढासाठी इझिनोफिल्सला माहिती देते. तो कोण देते, टी हेल्पर 2. टी लिम्फोसाइट आहे आतमध्ये, काय आहे बोन मॅरो मध्ये टी लिम्फोसाइट
बच्चू आहे. हा बच्चू मॅच्युअर केव्हा होते, मोठा केव्हा होते, सर्क्युलेशन मध्ये आल्यावर. आणि सर्क्युलेशन मध्ये आल्यावर कुठे जाते तो, थायमस ग्लँड मध्ये. तिथं आल्यावर तो मोठा होते, अडल्ट झाला. आता तो जेव्हा अडल्ट झाला, तर आता अडल्ट झाल्यावर तो 2-3 प्रकारचे लेकरं आहेत त्याचे. एक लेकरू आहे त्याचा CD4 नावाचा, टी हेल्पर 1 म्हटलं. दुसरं लेकरू आहे त्याचं टी रेग्युलेटरी सेल, आणि तिसरं लेकरू आहे टी सायटोटॉक्सिक सेल. जो पहिला मोठा लेकरू आहे त्याचा कोण आहे, CD4 सेल. CD4 सेलचे अजून 2 भाऊ आहे, या 2 लेकर आहे पुढचे, टी हेल्पर 1 आणि टी हेल्पर 2. टी हेल्पर 1 का करते, जो मोनोसाइट राहील किंवा जो मायक्रोफेज आहे त्याला ऍक्टिव्हेट काम करायचं काम करते. टी हेल्पर 2 का करते, बी सेलला ऍक्टिव्हेट काम करायचं काम करते. बी सेल नॉर्मली सर्क्युलेशन मध्ये फिरतच राहते, त्यांचं काम काय, अँटीबॉडी बनवणं. पण रिकामीच अँटीबॉडी बनवत राहणार आहे का सर्क्युलेशन मध्ये, आलं गेलं फक्त अँटीबॉडी बनवायची. तर त्याला अँटीबॉडी बनवासाठी स्पेसिफिक अँटीजनची माहिती लागल. तर ते अँटीजनची माहिती द्यायचं काम कोण करत आहे, टी हेल्पर 2. आणि त्याला सांगत आहे की तू तशा रीतीची अँटीबॉडी बनव. इझिनोफिल्स सुद्धा बनवासाठी मदत कोण करत आहे, इझिनोफिल्सचा काउंट वाढवण्यासाठी टी हेल्पर 2. एक माहिती म्हणून राहू द्यायचं. समजलं आता, क्लिअर आहे. चल, टी रेग्युलेटरी सेल. रेग्युलेटरी सेल म्हणजे का, इम्युन सिस्टम जे आहे ना, ओव्हर म्हणजे प्रत्येकाचं लिमिटेड प्रोडक्शन करणं, प्रत्येक गोष्टीचं लिमिटेड प्रोडक्शन करणं. म्हणजे CD8 सेल खूप नाही वाढले पाहिजे, CD4 सेल खूप जास्त प्रमाणात नाही रिलीज झाले पाहिजे, यांनी टी हेल्परनी इझोनोफिल खूप जास्त प्रमाणात नाही बनवले पाहिजे, किंवा बी सेल खूप जास्त ऍक्टिव्हेट नाही केले पाहिजे. तर त्याच्यासाठी हे रेग्युलेशनचं काम करते टी रेग्युलेटरी सेल. आणि टी मेमोरी सेल म्हणजे का, मेमोरी सेल म्हणजे जर बॅक्टेरिया आला आहे, मेमोरी सेल सगळ्यात महत्वाचा आहे. टी आणि बी सेल जे आहे हे मेमोरी सेल सुद्धा आहे. की जर बॅक्टेरिया आला, बॅक्टेरियाला पहिले न्यूट्रोफिलनं मारला, खतम झाला. मॅक्रोफेज आला, खतम झाला. मॅक्रोफेजनी जाता जाता अँटीजन सोडून गेला पाठीवर. मग टी सेल आला, टी सेलनी का केलं, CD8 बनवला, टी सायटोटॉक्सिक न मारून पाहिला, बरोबर. तर मग नंतर टी हेल्पर्सची मदत घेतली, त्याचं रूपांतर केलं बी सेल मध्ये. बी सेलनी त्याचं किलिंग केलं बरोबर, अँटीबॉडी मारून, जर नाही होत आहे तर. पण टी जो सेल आहे हा का करते, हा जो अँटीजन कोणी दाखवला होता मॅक्रोफेजेसनी त्याच्या पाठीवर, त्याची प्रॉपर टीका, त्याचा फोटो घेऊन आपल्या जवळ पॉकेटमध्ये ठेवते. कोण, टी सेल. कारण फोटो काऊन घेऊन ठेवत आहे, की पुढच्या वेळेस जर आला तर हे एवढी प्रोसेस नाही होऊ देईन मी न्यूट्रोफिलची, मोनोसाइटची, मॅक्रोफेजची, आणि मग ते त्याच्या पाठीवर अँटीजन दाखवत. याचा जो फोटो आहे कोणाजो, टी सेल जो, टी सेल का करते, भडकन फोटो उचलते ना बी सेलला देऊन देते, बी सेल त्याच्यावर अँटीबॉडी बनवते. म्हणून पहिल्या वेळेस जर इन्फेक्शन असेल ते लॉंग टर्म साठी चालते, आणि दुसऱ्या वेळेस सेम इन्फेक्शन आलं ती इम्युनिटी भेटते म्हणते आपल्याला. म्हणजे एकदा तो डिसीज झाला तर पुन्हा नाही होत. वॅक्सिनेशन काय, वॅक्सिनेशन तेच आहे ना, तो डिसीज आपण हलक्यात देऊन राहिलो, त्याच्यामुळे आपल्या बॉडीने इम्युनिटी बनवली. इम्युनिटी बनवली म्हणजे का, टी सेलनी फोटो काढून ठेवला. तशाच प्रकारे बी सेल जेव्हा मारते त्या अँटीबॉडी बनून त्या मायक्रोबला मारते ना, तर तेव्हा तो पण फोटो काढून ठेवते त्या मायक्रोफेजचा, मायक्रोफेज नाही अँटीजनचा, की जेणेकरून पुढच्या भेटला ना भाऊ, मला सगळे माहित आहे, आपला जो AK-47 आहे तुझं फक्त चाकूसुरा आहे, तर चाकूसुरा मला माहित आहे बा, समजे क्या, क्लिअर आहे. तर म्हणून टी सेल अँड बी सेल आर द सेल्स ऑफ मेमोरी सेल्स. हे दोघे मेमोरी स्टोअर करून ठेवते. आणि जितक्यांदा आपण RH इनकम्पॅटिबिलिटी मध्ये पाहू, जितक्यांदा तिथे इन्फेक्शन येईल, तितक्यांदा ते इम्युनिटी, म्हणजे आपले जे टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट स्ट्रॉंगली फाईट करत जाईल. म्हणजे एकदा आलं तर हलक्यान फाईट घेईल, पण पुन्हा आला तर खूप स्ट्रॉंगली फाईट करत. क्लिअर आहे. चल, हे झालं तुमचं टी सेल बद्दल. बी सेल काय, टी सेल का बरं म्हणतो आपण टी सेलला टी सेल, कोणी लॉजिक, टी सेलला टी सेलच का बरं म्हणतो आपण, थायमोसिनमुळे, कशामुळं, थायमस ग्लँड मध्ये मॅच्युअर होते ना. टी सेल जो आहे तो थायमस ग्लँड मध्ये जाऊन मॅच्युअर होते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण टी सेल, टी लिम्फोसाइट. आणि मग बी लिम्फोसाइट काऊन,
कारण बी सेल जो आहे तो बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होते, बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होते, म्हणून त्याला म्हणतो मी बी सेल. ठीक आहे. तर बी सेल बद्दल पाहतो, मॅच्युअर इन बोन मॅरो, 15 ते 20% ऑफ ल्युकोसाइट, ते काउंट जाऊ द्या. इट इज अन पार्ट ऑफ ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी म्हणजे का? अशी इम्युनिटी जे अँटीबॉडीज बनवते, आणि ते अँटीबॉडीज जे आहे ते फ्लुइड फॉर्म मध्ये प्लाझ्मामध्ये फिरून राहिले. अँटीबॉडीज जे बनवून राहिला बी सेल ते प्लाझ्मा फ्लुइड मध्ये फिरून राहिली, म्हणून त्याला म्हणतं ह्युमर. म्हणजे काय होते? ॲक्वेस ह्युमर, विट्रस ह्युमर, फ्लुइड फ्लुइड. ठीक आहे. तर बी सेल जे अँटीबॉडी बनवते ते फ्लुइड च्या स्वरूपात फॉर्म फिरते प्लाझ्मामध्ये, म्हणून त्याला म्हणतो मी ह्युमरल इम्युनिटी. आणि टी सेल जे आहे ते सेल आहे, ते सेल मिडिएटेड इम्युनिटी आहे. क्लिअर आहे? ऍक्टिव्हेशन ऑफ बी सेल कशा रीतीने ऍक्टिव्हेट होते? बी सेल विदाउट टी सेल. जर बी सेलला स्वतः ऍक्टिव्हेट व्हायचं असेल बिना माहितीचं, तर फक्त एकच अँटीबॉडी बनवू शकते तो स्वतः, दॅट इज आयजीएम. समजलं का? नॉर्मली बी सेलला ऍक्टिव्हेट व्हायसाठी, टी सेलची मदत पाहिजे. तो फोटो दाखवल, त्या हिशोबाने तो अँटीबॉडी बनवून. पण जर बिना फोटोचा जर मला बी सेलला स्वतःला ऍक्टिव्हेट व्हायचा आहे, तर खूप साऱ्या अँटीबॉडी, 5 प्रकारचे अँटीबॉडी असते, ते नाही बनवू शकत. तो फक्त एकच अँटीबॉडी बनवू शकते, दॅट इज आयजीएम. इज अन पेंटामेरिक अँटीबॉडी. ते जाऊ दे तिकडे, आयजीएमच प्रोड्यूस करू शकते. पण विथ द हेल्प ऑफ टी सेल, बी सेलनी जर टी सेलची मदत घेतली ना, तो 5ही अँटीबॉडी बनवू शकते. म्हणजे आयजीएम आणि आयजीडी बनवते पहिले, आणि नंतर त्याचा क्लास स्विच होऊन आयजीजी, आयजीएन, आयजीई सुद्धा बनते क्लास स्विचिंगने. कन्सेप्ट समजले? एकटा काहीच नाही करू शकत बी सेल स्वतःच्या बेसिसवर, तो एकच बनवू शकते आयजीएम. पण जर इंडिपेंडंट म्हणजे डिपेंडंट आहे त्याच्यावर टी सेलनी माहिती दिली, तर 5 प्रकारची अँटीबॉडी बनवून. क्लिअर आहे? डिफरन्शिएट इंटू टी सेलचं रूपांतर कशात होते? प्लाझ्मा बी सेल. आणि प्लाझ्मा बी सेल काय बनवतात? अँटीबॉडी. समरी.